ते खऱ्या अर्थानं शिल्पकार आधारस्तंभ योगेंद्रजी पाटील. आपण थोडी चर्चा करू. तेजस नक्कीच बोलणार. तेजस जास्त नाही, एखादा प्रश्न तुला नक्कीच विचारेल. काय म्हणशील तेजस? सर्वप्रथम तुझं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. आणि खऱ्या अर्थानं ते पिसारवेचे भाचे आहेत, आम्हाला माहिती आहे. ओमकार पाटील राधे यांचे ते बंधू आहेत आणि या गावचे ते भाचे आहेत. काय म्हणशील? गावची स्पर्धा पिसारवे मामाकडे राहत असला तरी पिसारवे टीममध्ये तो खेळतो, याबद्दल काही हरकत नाही. अक्षरशः टीमला घाम फुटला, असं वाटलं की शेवटच्या क्षणाला म्हटलं जातं ना की आता घाम तुम्हाला देखील तेवढा फोडला. काय वाटलं शेवटच्या बॉलवरती 4 रन ची गरज असताना जो सिद्धेश्वरती तू विश्वास दाखवला त्यांच्या टीमनं, तुम्हाला वाटलं की तुम्ही मॅच जिंकाल? नक्कीच वाटलं होता, कारण की त्यांनी पहिली मॅच सुद्धा काढून दिली होती. शेवटचा प्रश्न विचारेन तुला. मॅच देखील चालू मैदानामध्ये. आज तू तुझ्या गावामध्ये खेळतोय, मामाकडे लहानपणापासून राहतोय. आज मामाच्या टीममध्ये गावदे पिसारवीमध्ये तुला खऱ्या अर्थानं ॲज द बॉलर पहिली ओव्हर आणि पहिली बॅटिंग, एक अष्टपैलू यादीतील पिसारवेचा हा खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता तेजस पाटील हे नाव आहे. पण आज गावच्या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलं? गाव असतं पण आज मामाकडे खेळतोस, त्याबद्दल हरकत नाही. कसं वाटलं, काय म्हणशील? खूप आनंद होतो, कारण की गावचे सर्व प्रेक्षक बघण्यासाठी येतात. आयोजन गावचं आहे, त्याच्यामुळे खूप आनंद होतो. आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. खेळण्याची संधी दिली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. हे होतं तेजस पाटील. बघा तेजस छान बोलला. एकदा तेजससाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बघा याच्याहून जास्त मोठे प्लेयर ते बोलत नाही. दादा कॅश प्राईज आहे. दिनेश शेट मात्रे यांच्याकडनं योगेश शेठ मात्रे उद्योजपती पिसारवे यांच्याकडनं कॅश प्राईज आहे. आर्यन मात्रे आणि ऋषिकेश मात्रे या दादा, त्यांना 500 रुपयाचा आपण कॅश प्राईज देऊ. खऱ्या अर्थानं प्रथमेश मात्रे जेव्हा 12 मॅन होते ना, तेव्हा सांगत होते आर्यन मैदानावरती आला, आर्यनला चान्स भेटली आहे, आर्यन षटकार मारेल. आर्यन खूप चांगली बॅटिंग केली, ऋषिकेश खूप चांगली बॅटिंग केली. जाऊयात आपण कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया याच गावचा आवाज आदिजी पाटील यांना. धन्यवाद. थँक्यू. मॅच भरपूर चांगली रंगताना दिसतोय. आपण पाहता वळपणे त्यांच्या विरोधात बामाली. सूरज भोईर सज्ज झालाय. पुढील बॉल, या वेळेचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू रोल आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, तोपर्यंत दुसरीचा कॉल दिलाय, पुन्हा एकदा नाकारलाय मैदानामध्ये दोन्ही खेळाडूंनी. आणि इथून एक धाव अंकित होता. आपण पाहता दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान रोहिंजनचे उद्योजपती कृष्णा शेठ पाटील साहेबांकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000ची धनराशी. दादा तुमचं मनाच्या करण्यापासून मनपूर्वक सरचे स्वागत. धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहता चांगली गोलंदाजी होत असताना सूरज भोईर तर सलगच्या 3 विकेटसाठी केशव पाटील यांच्या माध्यमातून 1 ओव्हरमध्ये 3 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. केशव पाटील यांच्या माध्यमातून याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. या चेंडूवरती आलाय चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सूरज भोईरची चांगली गोलंदाजी आपण पाहता. सलामीर गोलंदाज स्टॅक 9ला आपल्याला पाहायला मिळेल. प्रेम मात्रे, एज लागली होती या ठिकाणी. अपील मैदानामध्ये झालं होतं, मात्र झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. तर 2 मिनिटं आदेश सन्मान करू ज्यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाची धनराशी आली. कमलाकर शेठ पाटील या उद्योजपती, क्रिकेटवरती प्रेम करणारा व्यक्तिमत्व कृष्णा शेठ पाटील यांचा सन्मान आपण करतो. मायेची शाल, पुष्पगुच्छ, प्रेमाचं प्रतीक विजयदादा पाटील आणि ज्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक स्कूटी आव्हान देण्यात आली आहे. छत्रपती ट्रॉफीचे लाडके आयोजक आणि क्रिकेटला धर्म मानणारे, क्रिकेटवरती प्रेम करणारा व्यक्तिमत्व कमलाकर शेठ पाटील या 2 मोठ्या व्यक्तींचा आपण सन्मान करतो. फटका चांगला बॉल चाललाय लॉंग ऑफला, फिल्डर तिथे झेप घेतली आहे. सेकंडचा कॉल, रनआउटची संधी. सूरज गॅदर करतो विकेट, मोठी विकेट आली आहे आणि इथे फलंदाज बाद. मान्यवर तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. असंच प्रेम असू द्या दादा. तुम्हाला पुढच्या वाचायला खूप शुभेच्छा. ओटू कॉम्बॉक्स. थँक्यू. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहता समाप्त झाला आणि पहिल्या षटकाखेरीस बॅटिंग करत असताना वलभ संघाची धावसंख्या धावफलकामध्ये लागली 2 गडी बाद, 6 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद, 6 धावा धावफलकावरती. 2 महत्वाचे फलंदाज बंटी खाडेकर आणि निर्भय पाटील मैदानातून बाहेर झालेत. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये आपण पाहाल विनय गावंड मैदानामध्ये दाखल होत असताना त्याच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे.
कारण आपण पाहता विनय गावंड मैदानामध्ये दाखल झाला आहे. त्याच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे. पहिल्या षटकामध्ये एक संत आणि सावध सुरुवात झाली आहे टीम वलभची. मात्र इथून फलंदाजांना चांगलं कार्य करावं लागेल. कारण आपण पाहता फर्स्ट सेशनमध्ये बॅटिंग करतो टीम वलभ आणि एका बाजून आपण पाहता बामारी टीम म्हटलं तर नक्कीच धारदार त्यांची गोलंदाजी नेहमी राहिली आहे. सातत्यानं गोलंदाजी भरपूर चांगली होताना मी पाहिली आहे आणि ते कार्य करताना या मॅचमध्ये आपण पाहिलं सूरज भोईरला पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी त्याची राहिली आहे. मात्र येणाऱ्या 4 षटक प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं तर फ्रेश गोलंदाज या ठिकाणी वापरावं लागतं आणि याचा फायदा नेहमीच फलंदाजांना मिळतोय. स्लोगरच्या षटकामध्ये आपण पाहता कारण प्रत्येक संघ आहे ना, प्रत्येक संघ 4 रेग्युलर गोलंदाज वापरत असतो आणि कदाचित एक आपण पाहिलं तर गोलंदाज कदाचित त्या गोलंदाजाला वरती जिम्मेदारी येत असतं आणि ती जिम्मेदारी आज त्याला निभवायची. अशा परिस्थितीला आज कशा पद्धतीची गोलंदाजी राहिली टीम बामाळीची. अतिशय चांगला क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या 2 मॅचेस आपण पाहिल्या अंतिम क्षणापर्यंत लढती राहिल्या. टीम पिसारवे चांगली कामगिरी त्या संघाने केली आणि तो संघ थेट या स्पर्धेमध्ये सुपर 12 मध्ये दाखल झालाय. पहिला संघ ठरला या स्पर्धेमध्ये सुपर 12 मध्ये जाणारा संघ. त्या संघाचं अभिनंदन. गिरीश पावशे सिद्धू खेळताना खऱ्या अर्थानं त्यांना देखील इंजर्ड झाली पाहायला. आज ते देखील खेळताना पाहू शकाल त्यांना, पण इंजर्डीमुळे ते मॅचला एन्जॉय करतात. आराम करायचा होता थोडे दिवस. काही मॅच लाईव्ह तू देखील पाहिला, पण क्रिकेट वेळात टीममध्ये असतात. नक्कीच त्यांचं देखील स्वागत करू. तर नक्कीच 6 हॅट्रिक साठी विजय पाटील सिद्धी करवळे यांच्या माध्यमातून टीम वलभसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. पारितोषिकांची खैरात या ठिकाणी लावली जाते पहिल्या दिवसामध्ये. केशव पाटील यांच्या माध्यमातून एका षटकामध्ये 3 विकेट जर कॅरी केले तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. याच्याकडे लक्ष असणार आहे टीम बामाळीसाठी. अतिशय चांगले बक्षिसांची वर्षाव या ठिकाणी होत असताना पहिल्याच दिवसामध्ये जशी स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये जातो ना, तेव्हा मात्र या स्पर्धेला भरपूर मोठं रंग येताना आपण पाहिला. आणि या आयोजनाचा विचार केला ना तर स्वर्गीय प्रभाकर असू पाटील ही स्पर्धेचं सातत्यानं चांगलं भरदार आयोजन आपण सातत्यानं पाहिलं आणि तब्बल 15व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा आपण पाहता. आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी नेहमीच संघ उत्सुक असतात कारण आयोजन दमदार नेहमीच पाहायला मिळते. कधी डे फॉर्मॅट, कधी नाईट. आता मात्र डे नाईट ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अशा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा सातत्यानं प्रेक्षकांच्या भेटीला येत असतं आणि हेच सर्वात मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय सिद्धी करवल्याच्या क्रीडा नगरीमध्ये. आज पहिलाच डे नाईट फॉर्मॅटचा दिवस आपण पाहता. मॅच क्रमांक 4 मैदानामध्ये फ्रेश लॉट्स मधील पहिला सामना आहे. 8च्या गटातील आज पहिला सामना आणि पहिल्या 2 आपण पाहिलं तर एक वेगळा गट आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्या गटामध्ये पिसारवे संघाने दमदार कामगिरी केली आहे. ई गट होता आज आणि आता मात्र ड गटातील सामने आपण कव्हर करत आहोत. पुढील मॅच वाकलनचा प्रदीप संघ त्याच्या विरुद्ध आपण पाहणार आहोत पिसारवे विजय पवारचा संघ. तिसरी मॅच धानसर कैलासचा संघ डोंगऱ्याचा पारा त्यांच्या विरोधात असणार आहे. आणि शेवटची मॅच शिव युवा सिद्धी करवले त्यांच्या विरोधात श्रीकृष्ण क्रिकेट संघ तोलोजी मजकूर. अशा आजच्या लढती आपण पाहणार आहोत. ओल्या मॅचच्या दिशेनं विनय गावंड नवीन आलेला फलंदाज. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज पंकज पावशे अष्टपैलू खेळाडू टीम बामालीचा. पुलर लेनचा बॉल वेगवान चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला. चेंडू बॅटचा संपर्क करणारी डॉट चेंडूची सांगता झाली आहे. सातत्यानं वेगवान चेंडू डिलिव्हर केले जातात मैदानामध्ये आणि याच गोलंदाजीसाठी जाणला जातो. जरी फुल्लर लेनचा बॉल होता
तो चेंडू सुद्धा या ठिकाणी खेळू शकला नाहीये. इतका वेग या चेंडूवरती आपण पाहायला मिळाला. पंकज पावशे पुढील बॉल. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल कन्वर्ट होत नाहीये. अलम द कार्पेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक दूरवरून आले, थोडस त्या ठिकाणी फंबल झाले. याचा फायदा मैदानामध्ये मिळाला. मिळतील 2 धावा आणि 2 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. तुम्ही पाहता बलराम पावशेला कॅश प्राइज आहे. साई भक्त आमचे मदन दादा गोरले यांच्याकडनं जर झेल पकडला तर बलराम पावशेनं तर 5,000 रुपयाची धनराशी. साई भक्त मदन शेठ गोरले हे मॅचला एन्जॉय करतात. दादा तुमचं देखील मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. धन्यवाद. तिसरा बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न, सलग जर तिसरा फुल्लर लेनचा बॉल होता, कन्वर्ट करता आला नाहीये विनय गावंडला. जो विनय गावंड नेहमीच आक्रमक शैलीसाठी जाणला जातो, नेहमीच आक्रमक फटके त्याच्या बॅट मध्ये आपण पाहता, मात्र त्या विनय गावंडला या ठिकाणी शांत ठेवलाय. पुढील बॉल. सलगचे 3 चेंडू या ठिकाणी सौरभ फुल्लर लेनचे फेकले, त्याच्यावरती मोठा फटका आला नाहीये. आणि इथून आपण पाहता यावेळचा बॉल यॉर्कर लेनचा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्या चेंडूला म्हटलं जातं, त्या क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर या ठिकाणी झालाय. आणि हाच प्रयत्न तो मागच्या 3 चेंडूंवरती करत होता, मात्र 4थ्या चेंडूवरती त्याला लाईन मिळाली आहे. डॉट चेंडूची सांगता. कौतुक करावं तेवढं कमी असेल पंकज पावशेचं, ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे. पिटूचं षटक आपण अनुभवता आणि त्या षटकामध्ये फलंदाजी शांत राहिली आहे टीम वलपची. फुल्लर लेनचा बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट बॉल. सातत्यानं फुलटॉस लेनचे चेंडू फेकले जात आहेत, मात्र विनय गावंडला ते कन्वर्ट करता येत नाहीयेत. फुल्लर लेनचा बॉल म्हटलं तर नक्कीच मोठी फटकेबाजी त्या चेंडूवरती येत असतं, मात्र ती फटकेबाजी होत नाहीये विनयच्या माध्यमातून. 1 to go शेवटचा बॉल. या षटकामध्ये 4 चेंडू डॉट, एक मात्र चेंडूवरती 2 धावा आल्या. मात्र या ठिकाणी आपण पाहता विनयला चांगली फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. संघ अडचणीमध्ये येतोय टीम वलप, मात्र इथून अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोठी फटकेबाजी हवी आहे टीम वलपला. शांत डोक्याचा क्रिकेट, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र या ठिकाणी आपण पाहिलं. सिंगल कन्वर्ट असताना आणि इथून षटक क्रमांक 2 समाप्त होत असताना 2 षटका अखेरीस बॅटिंग करत असताना टीम वलपची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 9 धावा 2 गडी बाद. आणि कॅश प्राईज खऱ्या अर्थानं ATM नक्कीच ते खुले करतात. आणि ठाणेमध्ये जेव्हा स्पर्धा आपण पाहतो कल्याण डोंबिवलीमध्ये जास्तीत जास्त कॅश प्राईज ज्यांच्या माध्यमातून नाव लावले जातात आणि ते नाव नक्कीच घेतलं जाईल. राजू शेठ भोईर या तुमचं स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. आणि वाकलँड प्रदीपचा संघ त्याला फाईट करणारी टीम तुम्ही पाहणार आहात. विजयचा पिसारवे संघ जय भोलेनाथ पिसारवे नक्कीच कमिंग सन खऱ्या अर्थानं आदेश स्पर्धा येते स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ. ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही कार पाहताय 4 व्हीलर कार, अशा अनेक बक्षिसांना भरलेली त्यांची स्पर्धा नक्कीच आता येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमच्या भेटीस येणार आहे. आणि ओर टू कम बॉक्स. थँक्यू. रितेश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना आपण पाहता 2 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या लागली आहे 9 धावा. इथून कमबॅक करावं लागेल, अटॅकिंग मोड मध्ये यावं लागेल या मॅच मध्ये बॅटिंगर्सचा टीम वलपला. गोलंदाज रितेश भोईर. पहिलाच बॉल यॉर्कर लेनचा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, त्या ब्रह्मास्त्राचा वापर प्रत्येक गोलंदाजाने केलाय आणि याचंच कारण या ठिकाणी चांगली गोलंदाजी होताना दिसते. टीम बामाली या मॅच मध्ये वर्चस्व करत असताना मात्र इथून आपण पाहता फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये जर 3 विकेट कॅरी केल्या तर केशव पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज सज्ज. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. याही षटकामध्ये चांगली कामगिरी होताना दिसते मैदानामध्ये टीम बामालीची. गणेश पाटील वलप यांच्या माध्यमातून टीम वलपला शुभेच्छा येत आहेत. 6 चेंडू डॉट केलाय.
विनय गावण त्याच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत. चेंडूने उलकावणी दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना नक्कीच आपण पाहता 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे, मात्र इथून फलंदाजांना आक्रमणाला सुरुवात करावी लागणार आहे. विनय गावणच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे, मात्र तो थोडासा या ठिकाणी शांत आहे. मात्र कधी पावित्र्य देईल मोठ्या फटक्यांचा हे पाहण्याजोगे असणार आहे या मॅच मध्ये. आक्रमण करण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट बॉल. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त गोलंदाजी रितेश भोईर तिसऱ्या षटकामध्ये आपल्या गोलंदाजीची ताकद मैदानामध्ये सिद्ध करत असताना या मॅच मध्ये आपण पाहता 7 चेंडू डॉट केलाय विनय गावण. ज्याच्याकडनं अपेक्षा नाही आहेत, कारण की नेहमीच मोठ्या खेळीसाठी जाणला जातो. या साईड चेंडूवरती आपण पाहता बऱ्याच उशिरानं आलेला हा मोठा फटका. 4 चौकार. मॅचला आनंद घेत असताना वळणशेठ पाटील सरपंच वलप त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. फार मोठी स्पर्धा वलपच्या नगरीमध्ये त्यांची आपण पाहता. यावेळेचा बॉल अपील मैदानामध्ये झालं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाही, अजून एक डॉट बॉल आणि इथून षटक क्रमांक 3 समाप्त होत असताना 3 षटकाखेरीज बॅटिंग करत असताना वलप या संघाची धावसंख्या लागली आहे स्कोरबोर्डवरती 15 धावा. बालाराम पावशे यांच्यासाठी कॅश प्राईज आहे झेलसाठी. साई भक्त मदन शेठ गोंदली खऱ्या अर्थानं यांच्याकडनं 5,000 रुपयाचा कॅश प्राईज. मदन शेठ गोंदली तुमचं देखील मनपूर्वक सरसे स्वागत. व्हालला जे साईबाबाचं मंदिर आहे तिथे आपण पायी खऱ्या अर्थानं तुम्ही डीडी देखील त्याची पहिली. आणि मदन शेठ गोंदली आपलं मनपूर्वक सरसे स्वागत. उद्योजक उद्योगपती क्रिकेटवरती प्रेम करणारा व्यक्तिमत्व. बालाराम पावशेसाठी एक कॅश प्राईज आहे 5,000 रुपये. तर नक्कीच आपण पाहता येणारे 12 चेंडू बाकी आहेत. या दरम्यान आपण पाहता बामाल टीमसाठी शुभेच्छा आल्यात. संजय भोईर 40+ अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. तर नक्कीच बामल टीमसाठी मदन शेठ गोंदली यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण आला असेल तर या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून येत असताना प्रत्येक टीमसाठी, कारण की प्रत्येक टीमचे चाहते वर्ग फार मोठे आहे आणि ते पाहता आपली टीम जिंकावी यासाठी शुभेच्छा सातत्यानं दिल्या जात आहेत. चला वेळेला महत्व आहे, चला सातत्यानं टाइम अलर्ट या ठिकाणी केलं जातं. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं. 3 षटकं समाप्त झाले आहेत. 12.44 सेकंद असा वेल या ठिकाणी घेतलाय टीम बामालीनं. चौथ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येत आहेत सचिन पावशे. इथून आक्रमण करावं लागेल फलंदाजांना, कारण की संघ अडचणीमध्ये. 3 षटकामध्ये 15 धावा अवघ्या धावफलकामध्ये लागल्यात, मात्र येणारे 12 बॉल बाकी आहेत. आणि या स्पर्धेमध्ये आपण नियमावली पाहता 5 फ्रेश गोलंदाज वापरणं गरजेचं आहे आणि त्याचा फायदा कदाचित मिळू शकतो टीम वलपला, मात्र तो फायदा लुटावा लागेल मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती सचिन पावशे. आता आक्रमण करावाच लागेल या मॅच मध्ये टीम वलपला, कारण की संघ भरपूर मोठ्या अडचणीमध्ये सापडलाय. सचिन पावशे पहिलाच बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी यष्टी उद्ध्वस्त झाली आहे. विकेटचं पतन. 3रा धक्का टीम वलपला. फलंदाज बाद. डीजे मास्टर आमचे पाहता सागर पडवल, ओम साई डीजे. आणि नक्कीच आमच्या आवाजाची नेहमीच ते काळजी घेत असतात आणि चांगली क्वालिटी आपल्याला नेहमीच पाहता आणि सातत्यानं
चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून राहिलंय. क्रिकेट विथ म्युझिक सातत्यानं प्रेक्षकाला मनमोहक करणारा हा डीजे मास्टर आपण नेहमीच पाहता आणि त्यांचं हार्दिक स्वागत आहे. सागर पडवल ओम साई डीजेचे प्रोव्हायडर. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये आपण पाहता आयुष पाटील, त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे. मात्र सचिन पावशे जसा आला तसं त्याने विकेट कॅरी केलाय. गुड बॉलिंग. यावेळेचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये चेंडूवरती येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसते. एकेरी दुहेरी धावा स्कोअरबोर्डवरती टीम वलभच्या येत असताना आपण पाहता. मात्र इथून चांगली कामगिरी करावी लागेल, मोठी फटक्यांसाठी जावं लागेल कारण संघ भरपूर अडचणीमध्ये आहे. कारण एका बाजूने होणारी धारदार गोलंदाजी. 16 धावा धाव फलकावरती. कैलास जो विकेट किपर आहे त्यानं जर झेल पकडली तर मदनजी गोंधली यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे 2 झेलसाठी. यावेळेचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये ठेवला. क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होत असताना सिंगल डबल धावा येताना आपण पाहता स्कोअरबोर्डवरती. मात्र मोठ्या फटका कधी येईल हा प्रश्नचिन्ह टीम वलभसाठी राहिला कारण की एका बाजूने होणारी धारदार गोलंदाजी खूप काही सांगून जाते टीम बामालीला. याच गोलंदाजीसाठी जाणला जाते. मी पहिल्या षटकापासून म्हटलं होतं की बामाली संघ गोलंदाजी ताकदवर आहे. यावेळेचा बॉल कार्पेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, मिळेल एकच धाव. सिंगल डबल शिवाय काहीच मिळत नाहीये मैदानामध्ये टीम वलभला आणि याचंच कारण या ठिकाणी आपण पाहता वर्चस्व निर्माण केलाय गोलंदाजीचा. बामाली संघ चांगली कामगिरी. सचिन पावशे सुद्धा स्पेल सुद्धा भरपूर चांगला राहिला. 4 चेंडूवरती 4 धावा त्यानं खर्च केल्यात, एक विकेटही त्यानं कॅरी केलाय. मात्र इथून आक्रमण करावं लागेल. आक्रमण केलाय, क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक. बऱ्याच उशिरानं येतोय हा तडाखा, षटकार. आता मोठा फटका आला. बऱ्याच उशिरानं ज्या फटक्याची नित्यांत गरज होती टीम वलभला तो फटका आपण पाहिला आयुष पाटीलच्या बॅट मधून. षटकार आला आणि षटकारानं धावसंख्येला वेग, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्याप्रती. 25 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे, 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. अशीच काही फटकेबाजी या ठिकाणी करावी लागेल या मॅच मध्ये टीम वलभला. चला स्पीडअप करा. चला स्पीडअप करा. 1 टू शेवटचा बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून जाते. रन घेण्याची संधी होती मात्र नाकारली आहे विनय गावंड आणि इथून षटकाची झाली सांगता. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकाखेरीज वलभ संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 25 धावा, 3 गडी बाद. थँक्यू. साई भक्त मदनदादा गोडले यांच्याकडनं झेलसाठी कॅश प्राईज आहे. बालराम पावशे आणि कैलाससाठी 40+ संजय भोईर मॅचला एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र हाणामारी करावीच लागेल. जो विनय गावंड पहिल्यापासून शांत आहे त्याला इथून आक्रमण करावंच लागेल कारण की संघ अडचणीमध्ये आहे. शेवटचं षटक, षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आर्यन पावशे. आर्यन पावशेच्या हातामध्ये शेवटचं षटक. 5वा फ्रेश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आणि याचा फायदा आता लुटावा लागेल मैदानामध्ये टीम वलभला. मात्र तो आक्रमण या ठिकाणी केला जाईल का हा प्रश्न चिन्ह मैदानामध्ये आहे.
वलप संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये जर धावसंख्या मोठी आखली 6 बॉलवरती तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो मैदानामध्ये. तो प्रयत्न केला जाईल का? पहिलाच बॉल आक्रमण आणि पहिल्याच बॉलवरती येतोय हा लांब लचक तडाखा षटकार. तर अजून 2 षटकार जर आले तर केशव पाटील विजय पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण धावांसाठी झगडत होता विनय गावण आणि त्यांचा संघ सुद्धा. आणि ते पाहता पहिल्याच बॉलवरती आक्रमक फटका आपण पाहिला विनय गावणच्या बॅट मधून. 6 आकडा आपण पाहता स्कोरबोर्ड वरती लागलाय तो 31 या. चला विजयदादा पाटील हे जावं येत खऱ्या अर्थानं वलपचे यांच्याकडे लागोपाठ 2 बॉल 2 षटकार. हा षटकार तर किती कॅश प्राइस? 1000. चला तर या ठिकाणी आपण पाहता पारितोषिक लावलं जातं कारण संघ अडचणीमध्ये आहे. यावेळेचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न अपील मैदानामध्ये झाला होता. आपल्या दुसरा जास्त विश्वास कमी आणि दुसरा बॉल या ठिकाणी डॉट येत असताना चांगली कामगिरी. पहिल्या बॉलवरती मोठा फटका जरी आला तरी कमबॅक केलाय मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहता आर्यन पावशेला. चांगली गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजाने चांगली कामगिरी केली. याचंच कारण कमीत कमी धावसंख्येवरती रोख लावण्यात अजूनपर्यंत यश मिळालंय तो म्हणजेच बामाली संघाला चांगली कामगिरी. यावेळेचा बॉल यॉर्कर लेन. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र सातत्यानं सौरभ आपण मैदानामध्ये पाहिलं ना तर बामाली संघाची धारदार गोलंदाजी होते. सातत्यानं क्रिकेटचे ब्रह्मास्त्र या ठिकाणी फेकले जातात आणि याच कारण चांगली कामगिरी केली आहे. 10 चेंडू डॉट खेळलाय मैदानामध्ये विनय गावण. त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. येणारे 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या फार कमी झाली आहे. यावेळेचा बॉल एज लागली आहे. विकेटचं पतन. अजून एक धक्का टीम वलपला. विनय गावण बाद. फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आदित्य पाटील. संघ भरपूर अडचणीमध्ये येतोय कारण की धावसंख्या फार कमी झाली स्कोरबोर्ड वरती. याच कारण धारदार गोलंदाजी राहिली टीम बामालीची. एकदा बामाली संघासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. गोलंदाजी आवडली असेल तर अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी त्या संघाची राहिली आहे. अजूनही 2 चेंडूचा केलं बाकी आहे. चांगली कामगिरी केली आहे गोलंदाजानं. मात्र वलप संघाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाहीये आणि याच कारण संघ भरपूर मोठ्या अडचणीमध्ये सापडलाय. कारण धावसंख्या आपण पाहता 31 धावा 4 गडी बाद झाले आहेत बॅटिंग करताना टीम वलपचे. मात्र इथून 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके आले तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो मैदानामध्ये. मात्र जर तरला महत्व नाहीये. क्रिकेटमध्ये इथे संघर्ष करावा लागते सातत्यानं. पुढील बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न आला. कार्पेट ड्राईव्हचा फटका सिंगल कन्वर्ट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव मिळताना दिसते. पुढील मॅच साठी प्रदीपचा वाकलन संघ आणि त्यांच्या विरोधात खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल विजय पवारचा पिसारवे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. जो संघनायक नसेल त्या संघाच्या विरोधात जो संघनायक येईल त्या संघाला या ठिकाणी टॉस विन दिला जाईल. शेवटचा पुकार असणार आहे आपल्या टीमसाठी. शेवटचा बॉल 1 to go. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल. धाव संख्या आपण पाहता 32. किती धावा जमवल्या जातील फर्स्ट सेशन मध्ये. 1 to go. माझा मोठा फटका येईल का आयुष पाटील शाके नेनला. त्याच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत टीमला. फुल टॉस या ठिकाणी गॅप मध्ये चेंडू टोलावलाय. चेंडू जाईल सीमा पार
अंतिम बॉल वरती येतोय हा षटकार आणि षटकारानं पहिलं सत्र समाप्त झालं. फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना वलप टीमने बनवल्या 38 धावा आणि 39 धावेचं एक छोटस आव्हान टीम बामाली समोर. चला दोन्ही संगणक या टॉस साठी. चला या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण टॉस करू. बघा लक्षात असू द्या, जर बामाली संघाने जर फायनल मारली तर साई भक्त मदन शेठ गोंडली यांच्याकडनं एकविरा दर्शन त्याच्या समोर मोठी खऱ्या तर लढाई खेळायची आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 50. 5 ओव्हरची मॅच, 5 फ्रेश गोलंदाज. रायगड परिसरात बऱ्याच स्पर्धा केल्या आम्ही. खऱ्या अर्थानं 5 गोलंदाज आणि 5 फ्रेश गोलंदाज वापरले जातात 5 ओव्हरमध्ये. एक नवीन संकल्पना तुम्ही पाहता प्रत्येक स्पर्धेमध्ये. याबद्दल काय म्हणशील आणि आयोजनाबद्दल 2 शब्द? 5 गोलंदाज तर बहुतेक ठिकाणी कमीच बघायला मिळतात. संकल्पना तर चांगलीच आहे आणि आयोजन पण चांगलेच आहे. हा होता मंगेश म्हात्रे. खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. विस्फोटक फलंदाज. प्रेझेंटेशन बॉक्समधनं इथे मात्र कॉल आला. टॉस जिंकला जय भोलेनाथ क्रिकेट संघ पिसारवीच्या कॅप्टन मंगेश म्हात्रेनं आणि त्यानं सांगितलं आम्ही करणार आहोत ती फिल्डिंग बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले जे के स्पोर्ट वाकलन टीमला. ग्रामपंचायतचे खऱ्या अर्थानं माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष शेठ मडवी साहेबांकडनं या स्पर्धेसाठी पूर्ण सन्मान चिन्ह देण्यात आला. साहेब तुमचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. चला स्वर्गीय मुकुंद 11 गावदेवी बंबाली बॅट्समॅन पाठवा. ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये डे नाईटचा महासंग्रामासाठी तुम्ही आम्ही एकत्र झालो आहे. तुमचं आमचं सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. 39चं टार्गेट समोर आहे आणि हा टार्गेट पार करण्यासाठी मैदानामध्ये आला पंकज पावशे या टीमचा एक अष्टपैलू क्रिकेटर. त्याच्या जोडीला कैलास पावशे. बरेच वर्षी कैलास पावशेनं क्रिकेट खेळला नाहीये आणि आता तो तुम्ही पाहता रिगोरमध्ये पुन्हा एकदा इन फॉर्म आहे. पहिलाच बॉल बॅटला बॉल स्पर्श होऊन थर्ड मॅनला वेगळा चालला. फिल्डरला बॉल हलवला. सेकंडचा कॉल. पंकज धावतो डेंजर एंडला. पोचलाय जरूर. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज निर्भय पाटील लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. जबरदस्त गोलंदाज निर्भय आलाय. पुढचा बॉल. हा बॉल समोर ठेवण्यात आला. पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातात आहे. हा डॉट बॉल तुम्ही पाहता. 39चं टार्गेट जरी असलं ना तरी गोलंदाजी श्री गणेश वलप टीमची बहादार आहे. निर्मल पाटीलचं पहिलं षटक. आज विनय कुठेतरी त्याची बॅट शांत होती. याचंच कारण आज त्याचा दिवस नसावा. प्रत्येक दिवशी चांगली बॅटिंग. त्याच्या बॅटमध्ये मी अर्धशतक देखील पाहिलं पण त्याच्या बॅटमध्ये 17 धावा आल्या 16 बॉलमध्ये. 17 बॉलमध्ये 16 आल्या. वाईट बॉल. त्याच्याकडे अपेक्षा होती. कधी कधी खऱ्या अर्थानं क्रिकेटरचा दिवस नसतो. आज नक्कीच त्याचे प्रेक्षक चाहता वर्ग त्याच्यावरती निराश असतील पण विनय गावंड असा आहे ना की जर एखादा लागला ना तर खऱ्या अर्थानं 50 देखील तो मारू शकतो. ही ताकद आहे आणि दिवस नव्हता आज विनयचा. काही हरकत नाही. विनयची आज बॅट शांत दिसली. जास्त डॉट बॉल टापिंग क्रिकेट तुम्ही पाहिला. इथे बॉल जर बॉलरच्या हाताला स्पर्श आला असता तर विकेट आली असती. कैलास पावसासाठी लगातार 3 चौके. तानाजी भोईर यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. कैलास पावशे साठी 3 बॉल 3 चौकार. आमचे सैद्यदादा असतील रमेश दादा शक्ती दादा जितू दादा मॅचला एन्जॉय करतात. मदन शेठ गोंडली ज्यांच्याकडनं कॅश प्राइज तुम्ही पाहिलं. साई भक्त तुमचं स्वागत. कट केला. गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. फर्स्ट टिपला फिल्डर डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि याचंच कारण बॅकअप विनय तिकडे. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. भावेश आम्हाला सांगतील 6 या आकड्यावरती. कैलास पावशे पॉवर प्ले मध्ये गॅप खूप छान मारतोय.
गॅप मात्र खऱ्या अर्थानं काढण्यामध्ये माहीर आहे कैलास पावशे. कशा इथनं खेळेल, शरलापासून दूर ठेवला, व्हाईट बॉलचा इशारा. पुढचा बॉल कट करायचा प्रयत्न, शेवटच्या उमेदला कट केला, पॉइंटला फिल्डर जयनुमान ए कडनं कॅश प्राइज आहे. तुम्ही पाहता कैलास पावशेसाठी लागोपाठ 3 बॉल 3 षटकार, 3 बॉल 3 चौकार, 5,000 रुपयाचं. जयनुमान ए यांच्याकडनं एक कॅश प्राइज आहे. तुम्ही पाहताय गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, बॉल डीप कव्हर पॉइंटला हाताला स्पर्श होऊन जेल सोडलाय. पंकज पावशेला जीवनदान या मॅच मध्ये मागात पडेल. चौकार. कॅश प्राइज मध्ये वाढ आहे. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार. कैलास फोरजी याच्यासाठी कॅश प्राइज आहे 5,000 रुपयाचं. साई भक्त, मदन शेठ गोंदली आणि संजय भोर यांच्याकडनं आणि रमेश दादा असतील, जितू दादा, शक्ती दादा, हे कॅश प्राइज यांच्याकडनं लागलंय 5,000चं. आणि जयनुमान ए यांच्याकडनं कॅश प्राइज 5,000. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार. मग 3 षटकार जर मारले तर 10,000 रुपये आणि 3 बॉल 3 चौकार तानाजी भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे, पण कॅश प्राइज देखील तेवढेच लागतात. मदन शेठ गोंडले यांच्याकडनं 5,000, 3 बॉल 3 षटकार. कैलाससाठी, कैलासवरती प्रेम आहे. कैलास बऱ्याच दिवसापासून खेळतो. एक काल कैलासनं गाजवलाय, पण आता रेग्युलरमध्ये पुन्हा एकदा आला. तो बॅटिंग तशाच रीतीनं त्याच धारीनं करेल का याच्याकडे लक्ष आहे. हे बघा फुल टॉस बॉल. मी अगोदरच म्हटलंय हे पुराना चावल है. आप इसको कुकर में जितना फ्राय करेंगे ना उतना खाने के लिए टेस्टी लगेगा. ओ कैलास पावशे आणि त्याच्या बॅटमध्ये चौकार. बघा लगेच आपण वेस्ट साईडसाठी रिव्ह्यू घेतला. पंच आपला कॉल आहे. ओके, गुरुदास भोईर सरांनी कॉल घेतलाय वेस्ट साईडसाठी. स्कूपचा फटका हा देखणा होता. कैलास पावशेला बऱ्याच दिवसापासून आपण ओंकार पाहतो. याच्यासाठी त्याच्यासाठी पारितोषिक एवढे लावले जात आहेत. एक काल खऱ्या अर्थात 14 गाव IPL म्हणा, बामाणी गावाचं नाव विलासदादा नंतर कैलासचा मी आवर्जून नाव घेईन. संजय भोईर ज्यामध्ये 40मध्ये ते आता खेळतात, कैलासदा देखील 40मध्ये खेळतोय. आमचे रवी पावशे असतील, रोहिदास पावशे हे देखील चांगले क्रिकेटर आहेत. पण कैलास त्यावेळेला जे आता रवी पावशे, रोहिदास पावशे, संजय दादा असतील हे बांबाडीच्या आता 40मध्ये खेळतात आमचे विलासदादा. आणि तुम्ही आता कैलासला पाहता फील्ड डिलिव्हरी. चला मॅचला सुरुवात करू. पाहता ते कित्येक वर्षापासून तुम्ही पाहता या रेग्युलर टीममध्ये पुन्हा एकदा जॉईन झाले. चांगली बॅटिंग कैलास करतोय. फुल टॉस होता, कट करण्याचा प्रयत्न. फुल टॉस वरती फुल टॉल करायला हवा होता, ऑफसाईडला टर्न करायला होता, पण इथे तुम्ही पाहता ऑफसाईडला खेळण्यामध्ये हा बॉल देखील डॉट. सोळा धावा धावपलकावरती. फुल टॉस. इथे काय केलं, डायरेक्ट हिट. झालं असतं तर जवळजवळ अर्ध्या क्रीजवरती पंकज आला होता. पंकजची विकेट महत्वाची होती. नो स्ट्राईक एंडला पण डायरेक्ट हिट झाला असता, विकेट मिळाली असती. या बॉलवरती मिळते एक न स्कोर पुढे चाललाय 17 धावा धावपलकावरती. विनय गावडला तुम्ही पाहताय या षटकामध्ये भरपूर प्रेक्षकांची गर्दी. डे नाईट क्रिकेट स्पर्धा म्हणते ना, नाईटला आवर्जून कामावरनं खऱ्या अर्थात ऑफिसवरनं घरी येतात, चला मॅच बघायला, आणि त्यांची गर्दी आहे. हे क्रिकेटला प्रेम करणारे हे चाहता वर्ग आहे आणि हा चाहता वर्ग आपल्या गावच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी इथपर्यंत आलात.
विकेट. फलंदाज बाद डीजे. हे तुम्ही पाहिलं. याच रायगडनं खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय दिले. या रायगडनं हद्द क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके दिले. याच रायगडनं भूमिपुत्रांचे कैवारी तुम्हाला दिबा पाटील याच त्या रायगडमध्ये दिले. आणि याच रायगडच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये सिद्धी करवल्यामध्ये स्वप्नानं साकारलेली आमचे योगेंद्रदा पाटील जे तलोजे प्रभाग क्रमांक 162 अध्यक्ष आहेत. आणि तुम्ही पाहता हनुमानदादा पाटील यांच्या स्वप्नानं साकारलेली ही तुम्ही भव्य दिव्य डे नाईटची स्पर्धा याच रायगडच्या माथीवरती अर्थात सिद्धी करवले गावामध्ये एन्जॉय करता. 12 बॉलचा धावलकारती तुम्ही पाहता 18. तानाजी शेठ भोईर क्रिकेटवरती प्रेम करणारे याच्याकडनं रिद्धेशला 3 बॉल 3 चौकार 500 रुपये. 18 बॉल 21 ची गरज आहे. तिसरा गोलंदाज आला फ्रेश शुभम पाटील. मॅच अजून संपली नाहीये. इथून मॅच बनवू शकते. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवर झाला नाहीये. बॉल विकेट किपर जोपर्यंत बॉल जाईल बॅकवर्ड शॉट लेगला तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळते. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धाव फलकावरती 19 या आकड्यावरती 39 टार्गेट समोर आहे. 45-50 बनले असताना तर भावेशी आणि ओमकार या मॅचला खूप मजा आली असती. सहजासहजी हार मानणारा टीम नाहीये विनय गावणचा श्री गणेश वल्लभ. पण खऱ्या अर्थानं एका बाजूला स्वर्गीय मुकुंद 11 गावदेवी बामाली तुम्ही पाहता. योमेसा डेफिनेटली यस्टा उद्ध्वस्त फर्निचर डिस्टन्स आणि बॉल न केली किस घेतली आहे. इथे तुम्ही पाहता विकेट शुभम पाटीलला मिळतीये पंकज पावशेची. चला डीजे सागर जरा आवाज दे जरा. थोडा आवाज दे जरा. आम्ही देखील थकलो आता ते नाही करून. शुभम पाटीलला मोठी विकेट मिळते. नवीन फलंदाज अष्टपैलू यादीतील एक जबरदस्त क्रिकेटर खऱ्या अर्थात तुम्ही सूरज भोईरला पाहता. धाव फलकावरती 19-20 ची अजूनही गरज आहे मॅच मध्ये.
चांगला बॉल होता तुम्ही पाहता. ऑन साईडला वल्लभचा प्रयत्न सेकंडचा कॉल दिला. सूरज धावतो डेंजर एंडला पोहोचला येतो. या 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना 21-21 वरती 39ला मॅच बनू शकते या 2 टीम मध्ये. ठाणे जिल्ह्यातील तुम्ही स्वर्गीय मुकुंद इलेव्हन गावदेवी बामाली या नावानं कित्येक वेळा खेळताना पाहिलंय. त्याचं सर्व सेनापती भगवान शेठ गोडली, भगवंतदादा गोडले यांचं नाव मी आवर्जून घेऊ. त्याच्यानंतर तुम्ही श्री गणेश वल्लभला पाहता. रायगड परिसरातील वल्लभ संघ बोलनाथ शेठ पाटील यांची आम्हाला आठवण होते. अथर्व एंटरप्राइजेसचे बोलनाथ शेठ पाटील, त्याची स्पर्धा देखील थाटामाटात पार पडली खऱ्या अर्थानं. जे माजी सरपंच आहेत बोलनाथ शेठ पाटील, तुम्ही जर सामन्याला खऱ्या अर्थानं 18 तारखेपासून त्याची स्पर्धा सुरू होतीये. चला 16 तारखेपासून आमच्या 12 मॅनात माफी असावी. बोलनाथ शेठ पाटील खूप प्रेम आहे क्रिकेटवरती त्यांचं देखील. माजी सरपंच वल्लभ गावचे आहेत. दादा तुम्ही जर मॅचला एन्जॉय करतात तुमचं सर्वांचं स्वागत. बॅटच्या रडारमध्ये बॉल चाललाय 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 सिद्धेशचा बामालीचा ब्रँड सांगत असणारा लॉगॉन सीमा पार षटकार. रितेशच्या बॅट मधला षटकार आलाय. इथे तुम्ही पाहता थोडी मिसफील झाली. तीन ओव्हरचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 29. हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज साई भक्त मदन शेठ गोंधळी यांच्याकडनं लावण्यात आला. संजय दादा भोईर मॅचला एन्जॉय करतात, तुमचं देखील स्वागत. येणाऱ्या खऱ्या अर्थाने 9 मार्च ते 15 मार्च 2026 रोजी क्रिकेटची पंढरी डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये जय बोलनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे गावदेवी चषक 2026 डे नाईटचा तुम्ही फॉर्मॅट. या स्पर्धेत सर्व 10ची गरज आहे, 10 धावेची 12 बॉलमध्ये. नवनाथ शेठ म्हात्रे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता दर्शन शेठ म्हात्रे यांच्या खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता स्वप्नात साकारलेली स्पर्धा, ज्यामध्ये टोटल तुम्ही 20 बाईक पाहणार आहात. प्रथम क्रमांक 22,000 रुपये, तुम्ही प्रवेश फी 22,000 रुपये. प्रथम पारदर्शिक 6 इलेक्ट्रिक तुम्ही पाहणारा स्कूटी, द्वितीय पारदर्शिक 3 इलेक्ट्रिक स्कूटी आणि त्याच्यानंतर तृतीय चतुर्थ 2 स्कूटी तुम्ही पाहणार आहात. आणि 5वे 6वे आणि 7वे पारदर्शिक 1 स्कूटी. मालिकावीरसाठी तुम्हाला बाईक देण्यात येईल. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डरसाठी तुम्ही पाहणार आहात ते मात्र इलेक्ट्रिक स्कूटी. नक्कीच या स्पर्धेमध्ये जर कोणाला भाग घ्यायचा असेल, शैलेश मात्रे, सागर पाटील, साईनाथ पाटील, नंदू मात्रे, अमर पाटील, रोहित मात्रे, तेजस पाटील, अतुल मात्रे जे संपर्क साधा. नक्कीच 20 बाईकनं थाटामाटात महासंग्राम पिसारवेच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा येते. धन्यवाद. बॉल तुम्ही पाहता फिल्डर बेड ऑफ चाले, तोपर्यंत या बॉलवरती मिळते 1 न स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती 30 या आकड्यावरती 11 बॉल, विजयासाठी 9ची गरज आहे. विघ्नेश मात्रे आला. पुढचा बॉल नो बॉल घोषित केला. फिल्डिंग चांगली झाली आहे, फेकी आली आहे, डेंजर एंडला थ्रो खरा, फायदा लगेचच. खऱ्या अर्थानं स्टेप आउट सुरू झाले ते. रेषेच्या पुढे पाय गेला असावा नक्कीच. 3 रन या 2 धावून घेतात, 1 नो बॉल ऍड होईल. स्कोर धावपलकावरती 33 या आकड्यावरती.
फटका चांगला आहे, दुसरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा पूर्ण, 2 न स्कोर पुढे चालला. 35 धावा स्कोर बोर्ड वरती, विजयासाठी 4 ची गरज. खूप कॅश प्राइज मदन शेठ गुडली साई भक्त यांच्याकडनं आपण पाहिली. नेक्स्ट मॅच पिसारवे संघ आणि वाकलन संघ, तुम्ही देखील रेडी राहा. फटका चांगला आहे, तिथे फिल्डर उपस्थित आहेत. या बॉलवरती एकच धाव, चांगला थ्रो पाहिला. 1 स्कोर पुढे चालला. 36 या आकड्यावरती 3 ची गरज. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. जन्मान मित्रमंडल क्रिकेट संघ सिद्धी करवले आयोजित स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील, स्वर्गीय ज्ञानदेव बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ, त्यांची आठवण प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी हे टेनिस बॉल क्रिकेटचा गजर आज या डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये पहिल्या दिवसामध्ये तुम्ही एन्जॉय करताय सिद्धी करवलेच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. उडवलाय आणि MS धोनी स्टाईल मॅच इज फिनिश. सामना जिंकला स्वर्गीय मुकुंदीला बधाई गावदेवी बाबाली टीम. भगवान दादा खूप खूप शुभेच्छा टीम, आणि आमचे मदन दादा कोंडली यांना देखील कॅश प्राइज दिलं. दादा तुमचा देखील आभार, आमचे सज्ज असतील तुमचं देखील स्वागत करू. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये देणार आहोत. हा धावा P1 पॉवर प्ले मध्ये कशा रीतीने षटक फेकावं याचं उत्तर दिलं. 6 रन 1 विकेट, बॅटिंग केली 14 धावा